तर राज्यामध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। राज्यामध्ये सध्याची परिस्थिती चांगली नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला अलिबाबा चालीस चोर या कथेची आठवण व्हायला लागलेली आहे। त्याचे कारण पण वेगळी वेगळी आहे। जनतेच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही, जनतेला मोठे मोठे आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आली, 105 आमदार बीजेपीला निवडून दिले, हे चूक महाराष्ट्राच्या जनतेने केली, हे महाराष्ट्राच्या जनतेला आता वाटायला लागलेलं आहे। कारण की ज्याप्रमाणे अलिबाबा चालीस चोर त्यांची जी टीम होती जनतेच्या पैशाला लुटायची आणि जनतेचे पैसे लुटून जमा करून मग आपसामध्ये त्यांचा वाट्यासाठी भांडण व्हायचं, अशी ती अलिबाबा चालीस चोरांची कहाणी आहे। आज सरकारची पण महाराष्ट्रातली तीच अवस्था आहे। एकीकडे शेतकरी हवाई दिल झालेला आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे, बेरोजगारांना तर रोज अन्याय चाललेला आहे। परवाच एक सुलतानी जी.आर. महाराष्ट्र सरकारने काढला की रिटायर शिक्षकांनाच 20,000 मानधनाच्या आधारावर आता ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी पद भर, त्या पद्धतीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसला त्यांना काम दिलं जाईल। म्हणजेच तरुणावर पुन्हा कुऱ्हाड। कारण की एकीकडे मंत्री सांगतात की आम्ही शिक्षक भरती करू, पण राज्य सरकारची ती भूमिका नाही, शिक्षकही भरायचे नाही, रिटायर लोकांनाच पुन्हा त्या ठिकाणी कामाला लावायचं। तरुणांवर आघात करणारे हे सरकार, महागाई आभाळाला टेकली, गरिबांना उद्ध्वस्त केलं, त्यांचेच जीएसटीच्या माध्यमातून पैसे लुटायचं काम चालू आहे आणि त्याच पैशावर डल्ला मारण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारचं मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं, अशा पद्धतीची सगळी आपण कहाणी पाहतोय। आपण या सरकारमध्ये एक गोष्ट पाहिली असेल, ईडी सरकारमध्ये, की हे सरकार बनल्यापासून असंविधानिक सरकार होतं, ते माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला, पण हे सरकार बनल्यानंतर मलाई कशी खाता येईल कोणाकोणाला त्याच्यावरचा विचारविमर्श झाला। जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही असं हे सरकार आहे। या सरकारचा निषेध करतो। कालही आम्ही सांगितलं की या पद्धतीचं दुःसाहसी सरकार, महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था पण बरोबर नाही आणि म्हणून तातडीनं राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला या पद्धतीच्या सरकारची अपेक्षा नव्हती, ते भाजपनं करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे। रोज काही ना काही प्रश्नावर याला जोडे मारतील, त्याचा फोटो जाळतील, त्याचे पुतळे जाळतील, हे आपसातच ज्या पद्धतीचं विद्रूप चित्र महाराष्ट्राचं निर्माण करण्याचं काम भाजपचं आणि ईडीएचं सरकार हे जे करताय, त्या सरकारचा जनता निषेध करताय, काँग्रेस पक्ष निषेध करताय आणि म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवटची मागणी केलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला आहे। काल अजितदादा दिल्लीत जाऊन आले। दुसरीकडे अद्यापही आम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं की आखरी महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिल्यांदा घटना आहे की ईडीएचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार न करणं, अलिबाबा चाळीस चोरासारखं हे सगळं वातावरण, त्याच्या कथेची आठवण, अलिबाबा चाळीस चोराच्या कथेची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला आता दिसायला लागलेली आहे। जनतेच्या पैशाची लूटमार करण्याचं काम राज्यातलं सरकार करते आहे आणि म्हणून खाते वाटपामध्ये मलाईचे खाते हे कोणाला मिळतील याच्यावर जो तणाव चाललेला आहे त्याचे परिणाम आपण पाहतोय। जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी, जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, अशा अनेक आपल्याला स्लोगन त्याच्यामध्ये देता येईल। आणि खरं तर हे महाराष्ट्राला भूषणावं नाही, तातडीनं राज्यपाल महोदयांनी याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, माननीय राष्ट्रपती महोदयांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि या सगळ्या जो महाराष्ट्राचा तमाशा करण्याचं पाप बीजेपी जाणूनबुजून करते आहे, केंद्रामध्ये बसलेली जी नरेंद्र मोदीचं सरकार आहे ते जाणूनबुजून करते आहे, ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, याच्यावर तातडीनं कारवाई व्हावी अशी माननीय राज्यपाल महोदय आणि राष्ट्रपती महोदयांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं विनंती केली जाणार।
अजित पवार यांना अर्थखातं देऊ नये यासाठी शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते आग्रही आहेत. त्यांच्यामध्ये जरा अस्वस्थता आहे की अजित पवारांना गेल्या वेळेचा अनुभव जो आहे तो अनुभव बघता त्यांना अर्थखातं देऊ नये अशी त्यांची पुन्हा मागणी दिसते. एक बघा, जनतेला कोणाकडे कोणतं खातं आहे याचं घेणं देणं नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला सरकार मायबापकडून, आता ही मायबाप पण नाही राहिलेलं आहे, हे जनतेला लुटणारं झालेलं आहे. त्यामुळे यांना मायबाप पण म्हणायचं काही कारण राहिलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या त्यांनी काय करावं त्यांच्या लेवलवर करावं, पण जनतेला वाऱ्यावर सोडले. अजूनही अनेक भागामध्ये पेरण्या झाल्या नाहीत. अनेक भागामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज चाललेल्या आहेत. याची काळजी कोणालाच घेणं देणं नाही. शेतकरी काय कुठं मरतोय, काय जगतोय याच्यावरचं सरकारला काही घेणं देणं नाही. राज्याचे कृषी मंत्री आपण पाहतोय की तेही शेतकऱ्याला लुटायला निघालेले आहेत. नकली टीम तयार करून कृषी केंद्रावर आपलेच अधिकारी पाठवायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचे, अशी चित्र महाराष्ट्रात समोर आलेले आहेत. अखेरी चाललं का या महाराष्ट्रात? आणि हे सगळे प्रश्न जे आहेत अधिवेशनाच्या काळात तर काँग्रेस पक्ष मांडेलच, पण खरं तर हे महाराष्ट्राच्या इतिहासाला जसं आता कलंक शब्दाचा जो विषय निघालेला आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामधला बीजेपीनं महाराष्ट्रालाच कलंक लावून ठेवलेला आहे. मी कुठल्या व्यक्तिविशेषावर म्हणणार नाही कोणासारखं, पण महाराष्ट्रालाच कलंक बीजेपीने लावलेला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला, शाहू फुले आंबेडकर विचाराला कलंक लावण्याचं पाप बीजेपीने केलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. भाऊ अब्दुल सत्तार राष्ट्रपती राजवटीची मागणी करता आपण प्रतिनिधी मंडळ घेऊन राष्ट्रपतींना भेटणार आहे का? राज्यपाल आम्ही राज्यपाल महोदयांनाच निवेदन देणार आहे. विपक्षी नेत्याबद्दल काय तुम्ही दावा ठोकलाय परिषदेवर? एक बघा, एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीममध्ये ज्या सरकारच्या विरोधातल्या जे सभागृहामध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो. हे सिस्टीम आहे. याला काही मतदान होत नाही, काही नाही. स्पीकरनी, सभापतींनी त्या पद्धतीची घोषणा करायची, हेच त्याच्यातलं सिस्टीम आहे. त्यामुळे दावा करायचा कार्यक्रम काही नाही. आता 17 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्या दिवशी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष नेत्याचं पत्र आमच्या जे कोणी उमेदवार आमचे हायकमांड डिसाईड करतील त्यांना पत्र दिलं जाईल. अरे पण अजूनही सरकारच व्हायला आहे, सरकारच असमंजस आहे, सरकारचीच परिस्थिती काय आहे, हे सरकारला अस्थिरोध आहे, सरकार जातं का काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. हे तिजोरी, जनतेची तिजोरी लुटण्यामध्ये जो यांचा वेळ चाललेला आहे, स्वतःचे बोके भरण्यासाठी यांचा वेळ चाललेला आहे, जनतेच्या प्रश्नाचं बेदखल केलं जात आहे, या सरकारचा आम्ही रोज तमाशा बघतो आहे. त्यामुळे हे सरकारचं काय स्थिती बनतं या 2-3 दिवसामध्ये क्लिअर होईल. सोमवारी अधिवेशन चालू होतं आहे 17 तारखेला. त्या दिवशी काँग्रेस पक्ष आपला त्या पद्धतीचा स्पीकरला पत्र देईल. अब्दुल सत्तार यांनी आपल्या शपथपत्रात हे बघा, मला एक कळत नाही. मी तुम्हाला एक सांगितलं की सिस्टीम आहे. ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो विरोधी पक्षामध्ये. तर ते आज काँग्रेसजवळच आहे, वरच्याही सभागृहात आहे आणि खालच्याही सभागृहात आहे. आता काँग्रेस पक्षाला हा निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यात महाविकास आघाडीचा जो इश्यू आहे तो आहेच आमच्यासोबत, पण मूळ प्रश्न आहे की हा जो सिस्टीमचा विषय आहे याला मतदान होत नाही, याला स्पीकरला घोषणा करावं लागतं. एवढंच तुम्हाला सांगतो. कोणाची नावं चर्चेत अजून चर्चा नाही. हायकमांड त्याला जो नाव येईल त्याला सगळ्यांनी. दावा केलाय का दोन्ही सभागृहामध्ये? दावा तुम्ही केलाय का की मी काय बोलतोय की अजून सरकारच अस्थिर आहे सध्या. एकीकडे बहुमताचा दावा करायचा आणि एकीकडे मंत्रिमंडळामध्ये जो रस्सीखेच चालू आहे, उद्या सरकार पडतं का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अब्दुल सत्तार यांनी आपल्या शपथपत्रात खोटी माहिती दिली, खटला सुरू आहे, काय सांगणार? मी मगाशीच सांगितलं की अलिबाबा 40 चोर हे असं एक समूह निर्माण झालेला आहे. त्याचे सरदार तर दिल्लीत बसलेले आहेत, ते तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, त्याचे नाव घेण्याचं काही कारणच नाही. तर ही सगळी व्यवस्था झालेली आहे. हे सगळंच ईडी आणि सीबीआयच्या चक्करमध्ये हे सगळं चित्र निर्माण झालेलं आहे, हे सगळ्यांनाच कळत आहे. जे लोक गेले आहेत, जे लोक आतापर्यंत गेले आहेत
त्या लोकांना काही मिळेल का? प्रफुल्ल पटेल तुमचे अत्यंत जवळचे मित्र तिकडे गेलेले आहेत, त्यांना काही मिळेल? बाकीचे तुमचे मित्रही काही गेलेले आहेत, त्यांना मंत्रीपद काही मिळेल किंवा त्यांचा वापर केला जाईल काय सांगा? एक बघा, हे कशासाठी गेले हे तुमच्यापेक्षा आणि तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या मालकांनाही माहिती आहे. हे कशासाठी गेलेत, हे पदासाठी गेलेत की भीतीपोटी गेलेत, हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे. जनता त्याच्यावर चर्चा करताय. तुम्ही सोशल मीडियावर जा, सोशल मीडियावर तुम्हाला लोकांनी कसं यांच्यावर सामान्य माणूस कसं यांच्यावर रोज ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे हे काय चाललेलं आहे याच्यावरची चर्चा तुम्हाला सोशल मीडियावर जनतेच्या तोंडून ऐकायला मिळतं. त्यामुळे हे कशासाठी गेले, किती हिंमत आहे. एक तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्ही आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष सत्तेत राहिलो. अजितदादा कसं करायचे आमच्यासोबत एखाद्या पोर्टफोलिओसाठी आणि कसं दाखवायचे बाणा ते आम्हाला माहिती आहे. आता का चूप आहे, आता का चूप आहेत? तो अजित पवारांचा हा बाणा नाही आहे मागं जायचा, त्याचा बाणा वेगळा होता. आता का चूप आहे अशी जनता विचारतं. मी माझा सवाल नाही. मिळेल काय यांना, या लोकांना मला काय, माझं काय, अलिबाबा चालीस चोर आहे. बाकी ते कहाणी आठवत आहे. मी यांना अलिबाबा चालीस चोर नाही म्हणत आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करता आहे, फक्त मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप होत नाही, हाच एक कारण की अनेक फेलवर राज्यामध्ये तुम्हाला बघा, शेतकरी सुखी आहे, तरुणांचा काय हाल आहे, कायदा सुव्यवस्था राज्यामधली चांगली आहे. ज्या नागपूरमधला गृहमंत्री आहे त्याच नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. बघ राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था काय, जवळपास या घटना झाल्यात, 19-20 घटना महाराष्ट्रामध्ये औरंगाबादच्या घटनेच्या नंतर झाल्यात. याला कोण याच्या मागचा सूत्रधार होता ते आम्ही अनेकदा सरकारला विचारलं. राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन दिलं. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना हा प्रश्न विचारला. आणि आज लोक भयभीत आहेत. या सरकारवर विश्वास राहिलेला नाही जनतेचा. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे ही भूमिका आमची आहे. भाऊ, आज भाजपचा शिबिर सुरू आहे. पंकजा आणि प्रीतम मुंडे पोहोचल्या नाही तिथे गेल्यानंतर. एक बघा, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही काही प्रतिक्रिया द्यायची नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आज भाजपचे कार्यकर्ते आणि अनेक वर्ष काम करणाऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे त्या भावना भाजपच्याच कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना विचारा. म्हणजे तुम्हाला नागपूरमध्येच मिळेल ह्या सगळ्या कहाण्या. दुसऱ्या म्हणजे महाराष्ट्रावरच आहेत ते. फक्त नागपूरचे काही अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांनाच विचारा काय म्हणताय त्यांचं. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून उत्तर मिळेल. त्या पक्षाचा प्रश्न, मी त्याच्यावर आज काही प्रतिक्रिया देणार नाही. पण एकनाथ खडसेंनी एक चांगलं परवा एक दिशा दाखवली की भाजपचे लोक उद्या काँग्रेसमध्ये नेते गेलेत तर काही नवल राहणार नाही. हा इशारा त्यांचा जो होता तो सूचक होता. आणि त्याच्यामुळे आता मी काही कोणासारखा दावा करणार नाही, पण वेळेवर सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचं डेलिगेशन एक दिल्लीला गेलं होतं, तुमचे काय डिस्कशन झाले? डेलिगेशन नव्हतं. महाराष्ट्रामधल्या ज्या राजकीय घडामोडी ज्या चाललेल्या आहेत त्या घडामोडीच्या बद्दलचा एक आढावा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी आणि राहुलजींनी घेतला. आणि देशामध्ये आता ज्या 5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका येतात, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, अशा 5 राज्याच्या ज्या निवडणुका येतात आहेत त्या 5ही राज्यामध्ये त्याचा पहिला आढावा खरगे साहेबांनी आणि राहुलजींनी घेतलेला आहे. आणि महाराष्ट्रातलं हे सगळं विचित्र चित्र असल्यामुळे, पण आता आपण पाहतोय की तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेस यावेळेस सत्ता स्थापित करेल अशा पद्धतीचे चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि काँग्रेस तेलंगणामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढच्या काळात पाहायला मिळेल. छत्तीसगड आम्ही जिंकू, मध्य प्रदेश जिंकू, राजस्थान जिंकू, हे सगळे राज्य जनतेच्या आशीर्वादाने काँग्रेस जिंकेल अशा पद्धतीचे चित्र आज संपूर्ण 5ही राज्य, 3-4-5ही राज्य आमच्या तयाऱ्या झालेल्या आहेत. जवळपास आम्ही 30 जागा आता आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आम्ही ए आणि बी अशा दोन्ही आम्ही प्लॅन तयार करून ठेवलेला आहे. आणि जवळपास 48 जागेचा आढावा आम्ही गेल्या महिन्यापासून करतो आहे. सगळ्या जिल्ह्यातील आम्ही सगळ्या प्रमुख नेत्यांना बोलावून घेतलेलं होतं, त्यांच्याकडून माहिती घेतलेली होती. त्याची तयारी जवळपास आमच्या कोरच्या 4-5 मिटिंगा झाल्यात आणि जवळपास 30 जागा आता आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत.
त्याच्यावर आम्ही आमचे प्रमुख लोकांना तिथं नेमून त्या पद्धतीच्या लोकसभेच्या तयाऱ्या पण आम्ही सुरू केलेल्या आहेत. और हिंदी में बताइए, कांग्रेस का विपक्ष का दावा करने वाली है? दावा करने की जरूरत नहीं होती. जिस पार्टी के अपोजिशन में ज़्यादा विधायक हो उसको स्पीकर सभापति दोनों हम लेटर देंगे हमारे पार्टी की तरफ से, और उसके आधार पर एक सिस्टम के आधार पर आज की स्थिति जो है महाराष्ट्र की, नीचे के हाउस में भी हम सबसे बड़ी पार्टी है और ऊपर के हाउस में भी हम सबसे बड़ी पार्टी है. तो दोनों जगह ऑफिशियली कांग्रेस के अपोजिशन लीडर बने. भाऊ आता बावनकुळेंचा एक बाईट झाला, ते म्हणते की नाना पटोले यांना भीती वाटत आहे की काँग्रेसचा एक गट अस्वस्थ आहे ना, तो आमच्याकडे येणार आहे. मला असं वाटतं की आखरी ईडी आणि सीबीआयच्याच आधारावर बीजेपीला पुढच्या राजकारण करायचं आहे. जनतेच्या प्रश्नांवर त्यांना कुठलंही राजकारण करायचं नाही हे ते त्याच्यावरून ठरतं. त्याच्यामुळे आणि ह्या ज्या कहाण्या आहेत बीजेपीच्या, ह्या काही आजच्या नाही आहेत. राहुल गांधीजी जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं देगलूरमध्ये आलेत, त्याच्या 2 दिवसापासूनच जेव्हा तेलंगणामध्ये कर्नाटकमध्येच राहुलजी होते तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी बोंबीच्या ढेटापासून बोंबलायला लागलेत की राहुलजी पुढं पुढे येतील आणि मागे मागे काँग्रेस संपेल. आज आपण पाहतोय की या भाजपच्या या सगळ्या नेत्यांच्या लोकांना एकदा तोंडबंद लोकांनी केलेत. त्याच्यानंतर ज्या काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्यात त्याच्यानंतर काँग्रेसच त्या ठिकाणी विजय झाला. जो बीजेपीच्या जवळ अनेक वर्षाच्या त्या जागा होत्या त्याही जागा काँग्रेस पक्ष जिंकला. त्यामुळे ह्या अशा फुकट बोंबा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडे काँग्रेस कुठेही लक्ष करत नाही. काँग्रेसची ती भूमिका पण नाही. काँग्रेस पक्ष एकसंघानं महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या या काळ्या कर्तुतीला, लोकशाही विरोधी व्यवस्थेला आणि जनतेच्या विरोधातल्या व्यवस्थेला, बीजेपीला आम्ही जनतेच्या समोर उघडं करू, त्यांचं सत्य जनतेसमोर मांडू. कारण की हे लोकशाही यांना मान्य नाही. यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत. फक्त इव्हेंट करणं हा बीजेपीचा एकमेव, जनतेचे पैसे लुटायचे आणि त्याच पैशाने इव्हेंट करायचे, पोस्टरबाजी करायची. आज आपण पाहतोय की काही आपल्याला सोशल मीडियावरच पाहायला मिळतं की सरकार कुठल्या दारी सरकार आपल्या दारी काहीतरी एक चाललेलं आहे यांचं. हे जेव्हा जातात लोक तर यांनाच लोक यांच्या घराचा दार दाखवतात. तुझं काय काम आहे इथं, आता झालं खूप तुमचं, अशा पद्धतीचं हाकलतात लोक. आणि त्यांचे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते फोनवर संभाषण करताना आपण सोशल मीडियावर ते ऐकतोय. तर हेच भाजपचीच आज परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपच्याच लोकांनी सांगितलं की मंत्र्यांना जाऊ द्या, त्यांना जाऊ द्या, ज्यांचे बोके भरलेत, आम्ही जाणार नाही, अशा पद्धतीचे भाजपचे नेते सोशल मीडियावर बोलताना आपण पाहतोय. त्याचे व्हिडिओ पण व्हायरल होतात. त्यामुळे ही जी काही बोंबाटपणा करणं आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा जो प्रयत्न भाजप सातत्यानं करते आहे, त्यांना सांगा की जनतेच्या प्रश्नावर लक्ष करा. जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला त्याचं उत्तर जनता विचारणारच आहे. तुम्ही कोणाला फोडलं, कोणाला तोडलं, तुम्ही काय ईडी आणि सीबीआयचा वापर केला, केंद्रीय तपास यंत्रणेचा काय दुरुपयोग केला, हे आता जनतेला माहिती आहे. कोण गेलं, कोण आलं, त्याच्याशी लोकांना घेणं देणं नाही. जनतेचे प्रश्न काय, आमचे प्रश्न काय, ज्या आम्ही आमच्या मताने तुम्हाला निवडून दिलं तर त्याच्याबद्दलचं तुम्ही काय केलं, याचं उत्तर भाजपला द्यावं लागणार आहे. त्यामुळे आम्हाला या सगळ्या प्रश्नाकडे भाजपच्या जे काही आरोप काँग्रेसवर येतात त्याच्यावर आम्ही दुर्लक्ष करतो आणि काँग्रेसमधून कोणी फुटणार नाही. नानाभाऊ, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आता मोठा भाऊ झालेला का? कारण दोन्ही सभागृहात तुम्ही विरोधी पक्ष. आम्ही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हा विषय नाही आहे. आखरी जे सिस्टीम लोकशाहीची आहे त्या सिस्टीमच्या आधारावर हे सगळं चालतं. आणि काँग्रेस इतके वर्ष या देशावर राज्यामध्ये सत्तेत होतं, कधीही गर्व केलेला नाही आणि काँग्रेस आजही गर्व करणार नाही. जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रश्न या 2 गोष्टीकडे आणि त्या प्रश्नाला न्याय देणं हेच 2-3 मुद्दे घेऊन काँग्रेस काम करते आहे. थँक्यू. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे समोर काय? काँग्रेसची भूमिका आहे की जेवढे आमच्यासोबत लेफ्टिस्ट असतील
उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे जे आमच्या सोबत असतील त्यांना सोबत नेणं ही भूमिका काँग्रेसची, कारण की आज मताचं विभाजन कुठेही होता कामा नये याची काळजी काँग्रेस करेल आणि काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. कारण की आज चुकून देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं पुन्हा सरकार आलं, नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा प्रधानमंत्री झाले, तर या देशातलं संविधानही आता सुरक्षित नाही अशी भीती सगळ्यांची झालेली आहे. जे लोक देश विकून देश चालवतात आहेत त्यांना देशाची किती आपुलकी आहे हे कळत आहे. रोज देशाच्या सगळ्या प्रॉपर्ट्या विकून टाकल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने आणि मग काहीच आता बाकी राहिलेलं नाही. आणि आता जीएसटीच्या माध्यमातून जनतेला लुटायचं आणि आम्ही दर महिन्याला इतके पैसे गोळा केलेत त्याचा गवगव करतात. अगदी जनतेला लुटून यांना काय भेटतंय हेच कळत नाही. मग हे पैसे गेले कुठं, हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे काँग्रेस या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी मताचं विभाजन होऊ देणार नाही आणि म्हणून आमचे जेवढे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन चालणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस राहुल गांधी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, सभाही घेणार आहे. कुठे कुठे या सभा होणार आहे, किती सभा होणार? सभांचं प्रमाण जास्त राहणार आहे आणि त्याच्या तयाऱ्या पण आम्ही चालू केलेल्या आहेत. काही जागा पण आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, कोकणात असेल, मुंबईत असेल. हे जे आमचे 6 विभाग आहेत, नाशिक विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र आला, त्याचे 6 विभाग जे आहेत या 6 विभागात मिनिमम 2-2 सभा पहिल्या टप्प्यामध्ये राहुलजी, प्रियंकाजी आणि खरगे साहेबांच्या घेतल्या जातात. नाना शिवसेना आणि भाजपमध्ये हे कलंक व्हायला चाललं आहे, त्यांची कमेंटची लेवल खूप खालती आली, याचं काँग्रेस कसं बघतं? म्हणून काँग्रेस या सगळ्या मुद्द्यावरून दूर राहतं, कारण की हे महाराष्ट्राचं कल्चर नाही आहे. ज्या पद्धतीनं काल उद्धवजीच्या फोटोला जोडे मारणं, मग देवेंद्र फडणवीसांच्या फोटोला जोडे मारणं, त्याचे पुतळे जाळणं, ते सकाळीच एक कलंगी तुरा चालतो तो खालच्या लेवलचा चालतो, हे खरं तर हे महाराष्ट्राचं कल्चर नाही. आणि काँग्रेस या अशा सगळ्या जे काही खालच्या पातळीचं जे स्टेटमेंट येतं त्या सगळ्या स्टेटमेंटला काँग्रेसचा विरोध आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. काँग्रेस कारण की महाराष्ट्र वसंतराव चव्हाण साहेब म्हणतो यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश या महाराष्ट्राचा रोवला होता आणि त्या आधारावर महाराष्ट्रासारखं एक नाव देऊन या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा संकल्प केला आणि काँग्रेसने या राज्याला मोठं केलं. पण आज विचारांनी संपत आहे आणि विकासाने संपत आहे. असा महाराष्ट्र हा कधी नव्हता, तो भाजपने या महाराष्ट्राला करून ठेवलेला आहे. त्यामुळे हे जे कलगीतुरे चालतात त्याला आमचा सपोर्टही राहू शकत नाही. आमच्याकडून अशी कुठली प्रतिक्रिया पण नाही. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध केला का तुम्ही? कलंक म्हटलं त्यांनी. मीच मगाशी सांगितलं की हा महाराष्ट्रालाच कलंक आहे. मी कुठल्या व्यक्तिविशेष नाही सांगत आहे, हा महाराष्ट्रालाच कलंक आहे. या पद्धतीचा हा जो कलगीतुरा चाललेला आहे किंवा जे काही मंत्रिमंडळात म्हणजे आज 1.25 वर्ष मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. एक मंत्री 6 जिल्ह्याचा पालकमंत्री, कुठला त्या जिल्ह्याच्या लोकांना न्याय मिळत असेल काय? अवकाळी पावसामुळे जे काही झालं यांच्या पापामुळे जो निसर्ग कोपला, त्या अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं, शेतकरी आत्महत्या होत आहे. तिथं पालकमंत्री राहिले असते, तातडीने आढावा घेतला असता, त्या ठिकाणी मदत दिली असती तर शेतकऱ्याचा जीव वाचतो झाला असता. पण हे सरकार 1.25 वर्ष मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही. आता झालं तर आता ते अजूनही मंत्रिमंडळात खूप जागा खाली आहेत. हे कशासाठी चाललेलं आहे सगळं? आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेचा खरं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही व्यवस्था अपेक्षित नाही. शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही. पण बीजेपी जाणून बुजून या पद्धतीने हे करते आहे. लोकशाहीच्या व्यवस्थेला संपवण्याचं पाप हे करते आहे आणि हे स्पष्ट हे जनतेचं मत आहे. हे काँग्रेसचं मत आहे असं नाही, हे जनतेचं मत आहे. सेना भाजप दोन्ही दोषी आहे याच्यामध्ये, हा जो कलगीतुरा चालला असं म्हणता येईल. ती लेवल ठाकरे एक बघा, मला उद्धव ठाकरे साहेब काय बोलले मला माहिती नाही, कोणाला कलंक लागला काय माहिती त्यांना, मला त्यांच्याशी मी ऐकलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो की हे सगळे राजकारण महाराष्ट्र चाललेलं आहे, हे महाराष्ट्राला कलंक आहे आणि हे भाजप ठरवून लावत आहे या महाराष्ट्रावर कलंक. मी कुठल्या व्यक्तिविशेष सांगत नाही, हा विचार या महाराष्ट्राला कलंक लावत आहे, हे आमचं मत आहे.
थैंक यू। सर ये बताइए, हिंदी में कि राष्ट्रपति राजवट लाने की बात कर रहे हैं आप, क्या है? महाराष्ट्र में जो राजनीति परिस्थितियां है, 1.25 साल हो गया सरकार मंत्रिमंडल का विस्तार नहीं कर सक रही है। मलाई के खाते के लिए झगड़े चल रहे हैं, कानून व्यवस्था बिगड़ी हुई है, प्रशासकीय व्यवस्था पूरी खत्म हो चुकी है, किसान बड़े पैमाने में आत्महत्या कर रहा है, बेरोजगारों के वही हाल है, महंगाई और गरीबी दोनों बढ़ते जा रही है और सरकार जनता के पैसे को लूट करना चाहती है। जैसे अलीबाबा 40 चोर की कहानी हम सब लोगों को ध्यान है, वही कहानी अब सब लोगों को याद हो रही है कि जनता के पैसे लूटकर जो अलीबाबा और 40 चोर की टीम थी कि किसको ज़्यादा मिलेगा, उसके ऊपर उनकी लड़ाई चलती थी। वही स्थिति आज महाराष्ट्र में बनी हुई है। उनके सरदार दिल्ली में बैठे हैं। तो मैं ये कहना चाहता हूँ कि ये परिस्थिति में जनता के पैसे लूटने के लिए इन लोगों को सत्ता में नहीं बिठाया गया है। आखिरी जनता के पैसे का हिसाब देना पड़ेगा। आज महाराष्ट्र में ना रास्तों की परिस्थिति अच्छी है। आज जो समृद्धि मार्ग के बारे में इन लोगों ने बहुत अपनी पीठ अपने हाथ से ठोकी थी, आज समृद्धि मार्ग में क्या हो रहा है वो आप सब लोग देख रहे हो। निरपराध लोगों की जानें वहाँ पे जा रही है। इसकी जवाबदार कौन है? नरेंद्र मोदी जी ने कहा था कि महाराष्ट्र की समृद्धि हो गई और राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने कहा महाराष्ट्र की समृद्धि हुई। किसकी समृद्धि हुई? निरपराध लोगों की जानें लेकर समृद्धि होती है? इस सवाल का जवाब देंगे वो लोग? नहीं देंगे। इसका मतलब है कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी बिगड़ी हुई है। सरकार पूरे जनता के पैसे लूटने में उतारू हो चुकी है और उसमें आपस में लड़ाई, जनता का कोई लेना देना नहीं। सरकार को जनता हवाओं में है और ये खुद मलाई खाने में लगे हुए हैं। और ऐसी स्थिति में राष्ट्रपति मोदी जी ने तुरंत हस्तक्षेप करना चाहिए। ये मांग कांग्रेस पार्टी की है। कलंक को लेकर जिस तरह से बीजेपी और शिवसेना का वार चल रहा है, कांग्रेस किस तरह से? ये मैं तो उससे आगे जाके कहूंगा कि महाराष्ट्र को बीजेपी कलंक लगा रही है। महाराष्ट्र की जनता तो ये कह रही है कि 105 एमएलए हम पहली बार बीजेपी को चुन के दिए, ये गलती हमारी हो गई है। ये महाराष्ट्र की जनता की भूमिका है। और जिस तरह से शाहू फुले अम्बेडकर विचारधारा को खत्म करने की जो मानसिकता से जो बीजेपी काम कर रही है और इस तरह से व्यक्तिशाह उद्धव ठाकरे जी के फोटो को चप्पलें मारी जा रही है, देवेंद्र फडणवीस के फोटो को चप्पलें मारी जा रही है, इस तरह का राजनीतिक माहौल कभी भी महाराष्ट्र में नहीं था। और जो तनाव बनाया जा रहा है, लेकिन जनता के प्रश्न का क्या, उसके सवाल का जवाब तो सरकार ने देना है। लेकिन सरकार उस बारे में कहती नहीं कि हर मुद्दे को डाइवर्ट करने के लिए जनता का जब भी प्रश्न आता तो सरकार मुद्दों को डाइवर्ट करती है। तो ये सरकार जनता की रक्षा करने में अपयशी हुई और ऐसी सरकार को सत्ता में रहने का कोई अधिकार नहीं है। इसलिए राष्ट्रपति महोदय जी ने इसमें हस्तक्षेप करके महाराष्ट्र में राष्ट्रपति राजवट लगाना चाहिए। दिल्ली में आपकी मीटिंग हुई किस कारण हुई? क्या था? महाराष्ट्र में जो राजकीय उथल पुथल हुई और उसके बारे में भी मीटिंग हुई और लोकसभा के चुनाव की तैयारी के लिए भी मीटिंग हुई है और उसकी सूचना हम सब लोगों को मिली। सभी महाराष्ट्र के सब कद्दावर नेता उस मीटिंग में शामिल थे। नाना भाऊ, आज दिल्लीच्या विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार राज्यसभेचे जे होते विजय दर्डा आणि त्यांच्या चिरंजीव आणि इतर अनेकांना दोषी ठरवलं कोळसा घोटाळा। तर बघू अजून प्रक्रिया काय आहे। आता त्याला दिल्लीच्या न्यायालयाने त्याला हे केलेलं, त्याच्यात अपील असेल हायकोर्टात वगैरे येतं की जिथपर्यंत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे सगळे निर्णय जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत याच्यावर आज प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल। नया विरोधी पक्ष नेता जो बनने वाला है वो क्या विदर्भ से होगा, ऐसा बोल सकते? मूल सब्जेक्ट है कि हाईकमांड इसका डिसीजन लेते हैं और उसको मैं नहीं बोल सकता कि किसको बनाएंगे। हाईकमांड जिसको बनाएंगे उसको हम सपोर्ट करेंगे और पूरे ताकत के साथ महाराष्ट्र में जनता के प्रश्न लेके अपोजिशन करके हम लोग काम करेंगे। त्यामुळे राज्य सरकारनं राज्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडलंय। सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून धुसफूस सुरू आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।